आज आमच्या वैभवांचा होता बर्थडे, कसं काय सेलिब्रेशन केलं आणि श्रीगोंद्याला मी काय काय उद्योग मारले हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. नमस्कार मंडळी सगळ्यांना, जय श्रीराम. सकाळीच आपल्याला वैभव भाऊ आणि सुधाकर भाऊ भेटले बा. त्यांना म्हणलं चला श्रीगोंद तुम्हाला मस्तपैकी रसबीस पाजतो, पण ते रसाव काय बागत येतोय. ती म्हणजे लस्सी प्यायची. मग इथं वगैरे साहेब भेटले, त्यांना लस्सी बिस्सी पाजली मस्तपैकी. आपला गॉगल पण तुटलेला होता, मग ना मस्तपैकी गॉगल पण घेऊन टाकला बरं का. तुमचा भाऊ होता कसं काय दिसते सांगा. आता 100च्या स्पीडने गाडी गेली तर डोळ्यातून पाणी आलं नाही पाहिजे. त्यानंतर मग आपल्या मामांच्या घरापाशी येऊन पोहोचलो बरं का मित्रांनो. आणि आता नाही लिफ्टचा वापर आपण कशा प्रकारे करतोय बघा. एकदम कचरा बिचरा व्हायलासाठी करतोय, कारण इतक्या ना 4-5 मजले खाली जायचं म्हणजे कमराचे ना चांगले ना वाट लावून जाईल काय सांगू नका. फर्निचरचं पण काम एकदम जोरामध्ये चालू आहे. आपल्याला आज आहे ना इथं झुंबर बसवायचं आहे बरं का. ते पण एकदम ना क्वालिटी झुंबर तुम्हाला व्हिडिओ शेवट दिसेलच. परत आपण मित्रांनो दिवसभर इथं साफसफाईवर होतं बरं का. मटेरियल खाली वरणी खाली आण वरणी असं चाललंय. नाश्ता बिष्टा मस्तपैकी हाणला दाबून आम्ही चौघांनी. त्यानंतर परत माघारी आलो आणि एकदा आहे ना झुंबर ना बसून झाला होता, मग थोडा राहिला होता. आणि इथं ना झुंबर बसत 3 लोक आले, त्यांनी शिड्या वगैरे लावून ना खूप हाईट होती, त्यामुळे जरा त्रास झाला बसवायला. पण एकदम क्वालिटीमध्ये बसला आहे. लाईटिंग आहे 2-3 प्रकारचे आहेत. सगळी साफसफाई झाली. तुम्हाला एक ना पूर्ण व्हिडिओ दिसेल, काय अडचण नाही. आमच्या प्रत्येक भाऊंचे ना मित्र पण भेटले बरं का. पप्पू शेट त्यांना त्यांच्या सुरतचे व्यापारीत म्हणजे नाही का. संध्याकाळी मग मस्तपैकी केक वगैरे घेतला. प्रत्येक म्हणलं आपल्या वैभव भाऊंचा बर्थडे, मग काय एकदम क्वालिटीमध्ये ना सेलिब्रेशन झालंच पाहिजे. रानामध्ये आलो, भाई मम्मीनी पण ना केक आणलं तर मग ना काकी मामींनी पण ओवाळून वगैरे घेतले. आजीबाईंना म्हणलं तुम्ही पण ना ओवाळून घ्या. त्यानंतर तुमचा भाऊ डायरेक्ट विशाल शेंडगे ओवाळणार होता बरं का. ना आपल्याला ते म्हणलं ताटामध्ये पैसे टाक. मग काय तिथलेच पैसे उचलायचे खिशामध्ये टाकायचे आणि तीच माघारी द्यायचे, असंच असतं आपल्याकडं. मग काय वैभव म्हणलं टाका ना 100च्या स्पीडने केक कापून. मग काय लगेच हॅपी बर्थडे टू यू चालू होणार. तुम्ही आता बघू शकता पुढे व्हिडिओच्या. वैभव भाऊन डायरेक्ट ना तपलाच केक खाल्ला पण कापला. पण आपण पण चिकटे मित्रांनो, चाकूवरती उलसा केक घेतला. म्हणलं खाऊन टाक तुला तेवढंच, म्हणलं लय दिलं ना मग कार्यक्रम लागतो म्हणलं. इथं आहे ना मित्रांनो बर्थडे बॉयनी डायरेक्ट केकचं ना वाटप करून टाकले बा. म्हणलं आपल्याला पण येऊ दे राहून. आपल्या सगळं मित्रमंडळी येऊन पोहोचलेलंच होतं. गुलाब भाऊनी पण ठरवलं वाटतं आज भाई मामा सगळे गायांचे ना पट्टे घेऊन जायचं. भाई मामा ज्याला शिवाय देत होता मोकारत. 1700 रुपये एक. त्यानंतर मित्रांनो वैभव भवनला घेऊन डायरेक्ट त्यांच्या घरी येऊन पोहोचलं, कारण तिथे पण ना बर्थडे सेलिब्रेशन होणार होता. आपल्याला केक आणायला जरा उशीर झाला, त्यामुळे 9 वाजले केक कापायला. पण काही हरकत नाही मित्रांनो. वैभव भवनला म्हणलं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या हातून फक्त माझी सेवा घडू, दुसरं काही नाही. चला मित्रांनो आम्ही घेतो केक खाऊन. तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक आणि फॉलो करून घ्या. धन्यवाद.